नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे शिवनेरी पोलीस भरती या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे संधी या विषयावरती घटकावरती असणारा प्रश्न। देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? कुठली संधी आहे देवालय या शब्दामध्ये? लक्षात घ्या मित्रांनो, संधी म्हणजे काय तर दोन शब्द एकत्र आलेले असतात, पण ते नुसते एकत्र येत नाहीत, तर एकत्र येऊन काय होतात त्यांची आपापसामध्ये सरमिसळ झालेली असते आणि ते आपल्याला इथं ओळखायचं असतं। मग संधी झालाय कुठं आणि तो ओळखणार कसं ते लक्षात घ्या। देवालय हा शब्द जो आहे तो देव अधिक आलय या शब्दांपासून बनलेला आहे। देव अधिक आलय। आता इथं असणारा जो काही अ आहे आणि पुढे असणारा जो काही आ आहे, या दोन स्वरांमध्ये किंवा दोन वर्णांमध्ये संधी झाला आणि पुढे आ हा एक दीर्घ स्वर आलेला आहे आणि ज्यावेळी हा दीर्घ स्वर येईल तो या व मध्ये काय होणार आहे तर मिसळणार आहे आणि इथला आ जो आहे तो निघून जाणार आहे आणि मग नवा शब्द काय तयार होणार आहे तर तो देवालय हा शब्द तयार होणार आहे। ओके, मग देवालय इथं दोन स्वर आलेले आहेत, त्या दोन स्वरांपासून एक नवीन स्वर बनलेला आहे, म्हणजेच काय हो, हा स्वर संधीचं उदाहरण असणार आहे। दोन्ही स्वरांचं एकत्रीकरण झालेलं आहे। जर पहिला व्यंजन दुसरा स्वर असेल तर तिथं व्यंजन संधी होणार आहे, ठीक आहे, आणि विसर्ग असेल तर ऑब्विसली विसर्ग संधीचं तो काय असणार आहे उदाहरण असणार आहे। ओके, सो अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर हे सहज काढू शकतो, ते इथे लक्षात घेणं गरजेचं आहे।